नमस्कार. भारताच्या कर प्रणालीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल आता होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना नवीन आयकर कायदा 2026 म्हणजेच न्यू इन्कम टॅक्स बिल 2026 ची घोषणा केली आहे. 60 वर्षांहून जुना असलेला 1961 चा कायदा आता इतिहास जमा होणार असून 1 एप्रिल 2026 पासून नवीन कायदा लागू होईल. हा कायदा नेमका आहे काय आणि तुमच्या खिशावर याचा काय परिणाम होईल जाणून घेऊया 10 महत्त्वाच्या मुद्द्यातून. मुद्दा क्रमांक 1, सुटसुटीत आणि सोपी भाषा. जुन्या कायद्याची 16,000 पानांची क्लिष्ट नियमावली आता फक्त 622 पानांच्या सुटसुटीत विधेयकात रूपांतरित करण्यात आली आहे. यात एकूण 536 विभाग आणि 23 शीर्षके आहेत, ज्याच्यामुळे करदात्यांना आणि यंत्रणेला सुद्धा काम करणं सोपं होणार आहे. दुसरा मुद्दा आहे असेसमेंट इयर आता इतिहास. आतापर्यंत आपण ज्या आर्थिक वर्षासाठी रिटर्न भरत होतो त्याला असेसमेंट इयर म्हणायचो, पण नवीन कायद्यात आता केवळ कर वर्ष म्हणजे टॅक्स इयर हा एकच शब्द वापरला जाणार आहे. त्यामुळे आता जे आयकर विवरणपत्र भरणार आहेत त्यांना अतिशय सुटसुटीत आणि सोपी पद्धत होणार आहे. 12 लाखांपर्यंत करमुक्त उत्पन्न ही आता नवीन गोष्टी असणार आहेत. नवीन कर प्रणालीनुसार 12 लाखां रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न आता पूर्णपणे करमुक्त आहे. त्यामध्ये 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन म्हणजे प्रमाणित वजावट लाभ मिळाल्यास हे 12,75,000 रुपयांपर्यंतचं उत्पन्न हे आता करमुक्त असणार आहे. म्हणजेच याच्यावरती आपल्याला कुठलाही कर द्यावा लागणार नाही. चुका सुधारण्यासाठी मोठा कालावधी हा चौथा मुद्दा आहे. करदात्यांसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. अपडेटेड विवरणपत्र म्हणजे अपडेटेड रिटर्न्स फाईल करण्यासाठी आता मुदत 2 वर्षांवरनं 4 वर्ष करण्यात आली आहे. यामुळे आधीच्या चुका दुरुस्त करण्यासाठी आता सर्वच करदात्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. पाचवा मुद्दा म्हणजे अनिवासी भारतीयांसाठी स्पष्टता. भारतीय नागरिकांना देश परदेशातील सर्व उत्पन्नावरती कर द्यावा लागेल, मात्र अनिवासी भारतीयांना म्हणजेच NRI यांना केवळ त्यांनी भारतात कमावलेल्या उत्पन्नावरतीच कर द्यावा लागेल. हे आता या नवीन आयकर विधेयकामध्ये स्पष्ट करण्यात आलंय. सहावा मुद्दा म्हणजे डिजिटल कर भरण्यावरती भर. हा पूर्णपणे डिजिटल फ्रेंडली कायदा आहे. डिजिटल कर भरणा आणि ऑनलाईन विवरण प्रक्रियेला यात प्राधान्य देण्यात आलंय. आता सातवा मुद्दा काय आहे तर क्रिप्टो आणि व्हर्च्युअल असेट्स यांच्या किंवा क्रिप्टोकरन्सी किंवा टोकन सारख्या व्हर्च्युअल डिजिटल असेट्स मधून जे काही उत्पन्न आपल्याला मिळत आहे त्या उत्पन्नासाठी स्वतंत्र अशी कलम तयार करण्यात आली आहेत, ज्यामुळे कर आकारणीमध्ये कोणतीही संदिग्धता राहणार नाही. हे झाले 7 मुद्दे. आठवा मुद्दा म्हणजे स्टार्टअप आणि अपारंपरिक ऊर्जा यांच्या संदर्भात आहे. नव्या कायद्यात स्टार्टअप्स आणि डिजिटल गुंतवणूक आणि सौर ऊर्जेसारख्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील उद्योगांसाठी विशेष कर सवलत देण्यात आली आहे आणि त्यासाठीच्या विशेष तरतुदी सुद्धा करण्यात आल्या. 9वा मुद्दा सेवाभावी संस्थांसाठी वेगळे नियम करण्यात आले. चॅरिटेबल ट्रस्ट असेल, सेवाभावी संस्था असतील यांच्यामध्ये कलम 332 ते 355 अंतर्गत सविस्तर आणि सुटसुटीत अशी नियमावली तयार करण्यात आली आहे. 10वा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुसूत्रीकरण. जुन्या कायद्यातील 298 कलमांचं आता 523 कलमांमध्ये विभाजन करून योग्य पृथक्करण करण्यात आलंय. त्यामुळे कायदेशीर गुंतागुंत कमी होईल आणि करविषयक दावे सुद्धा लवकर निकाली निघण्यासाठी मदत होईल. हे सर्व झाले आपल्या नवीन आयकर कायद्यातले 10 महत्त्वाचे मुद्दे. थोडक्यात सांगायचं तर 1961 चा जुना कायदा हद्दपार करून सरकारने कर प्रणालीतील पारदर्शकता वाढवण्याचा आणि ती आणण्याचा प्रयत्न केलाय. हा बदल सर्वसामान्यांसाठी कर भरणं सोपे करणार आहे अशी आशा आहे असे सरकारनं सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.